नांदेडच्या नायगाव तालुक्यातील रातोळीपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माहेगाव शिवारात एका हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून 29 जुगाऱ्यांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी रामतीर्थ आणि मुखेड येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन छापा टाकला आणि देगलूर तसेच मुखेड तालुक्यातील 29 जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून 14,68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी दिली आहे। मागील काही दिवसांपासून माहेगाव परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची चर्चा होती, मात्र नायगाव पोलिसांनी कार्यवाही केली नाही। थेट डीवायएसपीने नायगाव पोलिसांच्या पश्चात छापा टाकल्यामुळे नायगाव पोलिसांची निष्क्रियता अवगत झाली असल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे। या छाप्यात एकूण 14,68,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या जुगार अड्ड्याचा चालक कोण असा प्रश्न अनुत्तरित आहे। नायगाव तालुक्यात ही जुगार अड्ड्यावरची सर्वात मोठी कारवाई झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। गंगाधर गंगासागरे, एमसी न्यूज, नायगाव, नांदेड।